नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मेष राशीबद्दल एक प्रेरणादायी आणि मनोरंजनात्मक राशी भविष्य जाणून घेणार आहोत. जर तुमची ही राशी मेष असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 15 जून पासून तुमच्या जीवनात काही नवीन घडामोडी सुरू झाल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेले विचार, अपूर्ण राहिलेली कामे, स्वतःसाठी केलेले प्रयत्न आणि भविष्यासाठी केलेली धडपड आता नव्या दृष्टीने पाहण्याची वेळ येऊ शकते. काही लोकांना कामामध्ये नवीन संधी दिसतील, काहींना नातेसंबंधामध्ये सुधारणा जाणवेल, तर काही जण स्वतःच्या निर्णयांमध्ये अधिक आत्मविश्वास अनुभवतील. हा काळ अचानक चमत्काराचा नसून सातत्य, मेहनत आणि योग्य दिशेने चालण्याचा संकेत देणारा मानला जाऊ शकतो. मेष राशीचे लोक सहसा धाडसी, पुढे जाणारे आणि स्वतःचा मार्ग तयार करणारे मानले जातात. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या मनात अनेक नवीन योजना तयार होऊ शकतात. घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवू शकतो. जुन्या अडचणींना नव्या पद्धतीने सामोरे जाण्याची तयारी वाढू शकते आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा मजबूत होऊ शकतो. मात्र याच काळात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करून पुढे जाणे महत्त्वाचे ठरेल. जे काम खूप दिवसांपासून पुढे ढकलले होते त्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ प्रेरणा देणारा ठरू शकतो. काही लोकांकडून प्रोत्साहन मिळेल, तर काही अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीला दिशा द्या आणि प्रत्येक संधीकडे सकारात्मक नजरेने पहा, कारण बदलाची सुरुवात अनेकदा छोट्या पावलांनीच होत असते. अनेकदा आयुष्यात काही काळ असा येतो जेव्हा बाहेरून काही मोठं घडत नसल्यासारखं वाटतं, पण आतून व्यक्ती बदलत असते. मेष राशीच्या काही लोकांसाठी हा काळ तसाच जाणवू शकतो. मनामध्ये नवीन विचार, नवीन उद्दिष्टे आणि स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा अधिक वाढू शकते. आधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींकडे आता नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची तयार होऊ शकते. कामाच्या क्षेत्रात किंवा दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही घेतलेले छोटे निर्णय पुढे मोठा फरक निर्माण करू शकतात. काही लोकांना त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जात असल्याची भावना निर्माण होईल. काहींसाठी नवीन लोकांशी संपर्क वाढू शकतो आणि त्यातून नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता वाटू शकते. आर्थिक बाबतीतही विचारपूर्वक पावले उचलल्यास स्थिरतेची भावना मिळू शकते. पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे फक्त भाग्यावर अवलंबून न राहता कृती सुरू ठेवणे आवश्यक आहे. कारण भाग्य अनेकदा तयार असलेल्या व्यक्तीचीच साथ देतं असं मानलं जातं. घर आणि कुटुंबाच्या वातावरणातही काही सुखद क्षण अनुभवायला मिळू शकतात. एखादी जुनी चर्चा मिटू शकते, एखादं अपूर्ण काम पूर्ण होऊ शकतं किंवा स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी मिळू शकते. मनात जे विचार अनेक दिवसांपासून दडवून ठेवले होते ते आता स्पष्टपणे समोर येऊ शकतात. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिलात तर हा काळ तुम्हाला अधिक मजबूत आणि सकारात्मक बनवू शकतो.
मेष राशीच्या काही लोकांसाठी हा काळ स्वतःच्या ध्येयांकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याचा असू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. जे काम तुम्ही आधी थांबवलं होतं, ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं किंवा ज्या संधीचा विचार केला नव्हता, त्याकडे पुन्हा लक्ष जाऊ शकतं. हा काळ स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्याचा ठरू शकतो. काही वेळा आपल्याला वाटतं की नशीब बदललं पाहिजे, पण प्रत्यक्षात बदल आपल्याला विचारांमध्ये आणि कृतीमध्ये सुरू झालेला असतो. मेष राशीच्या लोकांनी या काळात स्वतःच्या क्षमताकडे नव्या नजरेने पाहणं फायदेशीर ठरू शकतं. आर्थिक बाबतीत मोठे निर्णय घेण्यापूर्वी नियोजन महत्त्वाचं ठरेल. काम, व्यवसाय किंवा शिक्षणाशी संबंधित काही नवीन कल्पना मनात येऊ शकतात. लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी थोडा विचार करून पुढे जाणं उपयोगाचं ठरू शकतं. काही लोकांना एखाद्या जुन्या प्रयत्नाचा छोटासा पण आनंद देणारा परिणाम दिसू शकतो. हा काळ तुम्हाला आठवण करून देऊ शकतो की सातत्याने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. नातेसंबंधाच्या बाबतीतही संयम आणि संवाद खूप महत्त्वाचा ठरू शकतो. घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवणे, त्यांचे विचार ऐकणे आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे मन हलके करू शकते. कधीकधी आपल्याला शोधत असलेली सकारात्मकता आपल्याच आजूबाजूला असते. त्यामुळे प्रत्येक संधीकडे अपेक्षेपेक्षा अनुभव म्हणून पाहण्याचा प्रयत्न नक्की करा. मेष राशीचे लोक स्वभावाने पुढे जाणारे आणि ऊर्जा असलेले मानले जातात. पण कधीकधी हीच घाई काही संधी हातातून जाऊ देऊ शकते. पुढील काही दिवसांमध्ये प्रत्येक गोष्ट लगेच मिळेल नाही तर निराश होऊ नका. काही गोष्टी वेळ घेतील, काही लोक उशिरा साथ देतील आणि काही परिणाम अपेक्षेपेक्षा वेगळे असतील. पण याच अनुभवांमधून तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत होऊ शकतं. स्वतःवर शंका घेण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर लक्ष दिलं तर मनात स्थिरता निर्माण होऊ शकते. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. तुमच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत ओळखा. प्रत्येक चर्चेत सहभागी होणं, प्रत्येक मताला उत्तर देणं किंवा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हेही प्रगतीचं एक पाऊल असतं. तुमच्या ध्येयाशी संबंधित कामावर लक्ष केंद्रित केलं तर लहान लहान यश देखील मोठा आत्मविश्वास देऊ शकतात. सकाळची चांगली सुरुवात, नियोजन करून काम करणं आणि स्वतःसाठी थोडा वेळ ठेवणं मनाला नव्या दिशेने तयार करू शकतं. काही लोकांना या काळात नवीन ओळखी, नवीन कल्पना किंवा नवीन संधीची चाहूल लागू शकते. पण प्रत्येक चमकणारी गोष्ट संधी असतेच असं नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं ठरेल. तुमचं ध्येय इतरांना दाखवण्यापेक्षा स्वतःला समाधानी ठेवण्यावर भर द्या. कारण खरी प्रगती तीच असते जी आतून समाधान देत असते. मेष राशीच्या काही लोकांना या काळात स्वतःच्या क्षमतेची पुन्हा जाणीव होऊ शकते. एखादं अपूर्ण स्वप्न, एखादं थांबलेलं काम किंवा अनेक दिवस मनात असलेला विचार पुन्हा पुढे आणण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. अनेक वेळा आपण योग्य वेळ येण्याची वाट पाहतो, पण काही प्रसंगी योग्य वेळ आपणच तयार करत असतो. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये स्वतःला थांबवण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्यावर आणि आपल्या ताकदीचा योग्य वापर करण्यावर भर द्या. तुमचं ध्येय किती मोठा आहे यापेक्षा त्यासाठी तुम्ही रोज किती सातत्य ठेवता हे अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. काही लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात बदल जाणवू शकतो. जुने विचार मागे पडू शकतात आणि नवीन दिशा मिळाल्यासारखं वाटू शकतं. काहींसाठी हा काळ शिकण्याचा असेल, काहींसाठी धाडस करण्याचा, तर काहींसाठी संयम ठेवण्याचा. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे लक्ष द्या. तुमच्या मेहनतीला त्वरित परिणाम दिसले नाहीत तर निराश होऊ नका. कारण अनेक वेळा यश दिसण्याआधी बदल आतून सुरू झालेला असतो. या काळात एक छोटी सवय उपयोगी ठरू शकते. दररोज स्वतःसाठी काही मिनिटं काढा.
आणि पुढच्या दिवसासाठी एक स्पष्ट उद्दिष्ट ठरवा. यामुळे मन अधिक स्थिर राहू शकतं. तुमच्या आसपास सकारात्मक लोक, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण कृती ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात, आणि जेव्हा निर्णय बदलतात तेव्हा आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. मेष राशीच्या काही लोकांसाठी पुढील काळ स्वतःच्या निर्णयांवर अधिक विश्वास ठेवण्याचा ठरू शकतो. अनेक वेळा आपण इतरांच्या मतांमध्ये इतके अडकून जातो की स्वतःचा आवाज ऐकणंच विसरतो. पण आता तुमच्या मनात स्पष्टता वाढल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे आणि कोणत्या गोष्टी मागे सोडायच्या आहेत याचा विचार अधिक ठाम होऊ शकतो. हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा नाही, तर स्वतःला ओळखण्याचा असू शकतो. काम, व्यवसाय, शिक्षण किंवा दैनंदिन जीवनात काही नवीन कल्पना समोर येऊ शकतात. काही लोकांना एखादी छोटी संधी मोठ्या दिशेने घेऊन जाऊ शकते. पण प्रत्येक संधीला होकार देणं आवश्यक नसतं. योग्य संधी निवडणं आणि त्यासाठी सातत्य ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. ज्या गोष्टी तुमचं लक्ष सतत विचलित करतात त्यापासून थोडं अंतर ठेवणं फायदेशीर वाटू शकतं. कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा निर्णय अधिक स्पष्ट होतात. नातेसंबंधामध्येही या काळात एक महत्त्वाचा संदेश दिसू शकतो. जे लोक तुमच्या प्रगतीमध्ये आनंद मानतात त्यांना वेळ द्या, आणि जे फक्त शंका निर्माण करतात त्यांच्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या मूल्यांना प्रामाणिक राहणं जास्त महत्त्वाचं असू शकतं. कधीकधी शांतपणे केलेली प्रगती ही मोठ्या घोषणांपेक्षा जास्त परिणामकारक असते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढील दिवसामध्ये आलेली प्रत्येक अडचण ही थांबवण्याचं कारण नसून शिकण्याची संधी असू शकते. तुमचा संयम, तुमची मेहनत आणि तुमचा दृष्टिकोन पुढचा मार्ग तयार करू शकतो. मेष राशीच्या काही लोकांना पुढील दिवसामध्ये स्वतःमध्ये नवीन ऊर्जा आणू शकते. आधी ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्यांच्याकडे आता थोड्या वेगळ्या नजरेने पाहण्याची तयारी निर्माण होऊ शकते. मनामध्ये चालू असलेली गोंधळाची अवस्था कमी करून स्पष्ट ध्येयाकडे जाण्याची इच्छा वाढू शकते. अनेक वेळा आपल्याला वाटतं की मोठं यश मिळालं की आत्मविश्वास वाढेल. पण खरं पाहिलं तर आत्मविश्वास वाढला की यशाच्या दिशेने चालण्याची ताकद तयार होते. या काळात स्वतःसाठी काही नियम तयार करणं उपयोगी ठरू शकतं. वेळेचं नियोजन, अनावश्यक गोष्टीमध्ये ऊर्जा न घालवणं आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणं फायदेशीर वाटू शकतं. काही लोकांना अचानक नवीन कल्पना मिळू शकतात किंवा जुनी योजना पुन्हा सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. जर एखादं काम खूप दिवसापासून थांबवलं असेल तर त्याची छोटी सुरुवात करण्यासाठी हा काळ प्रेरणा देणारा वाटू शकतो. कौटुंबिक वातावरणामध्येही काही सकारात्मक क्षण अनुभवायला मिळू शकतात. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची सवय मनाला हलकं करू शकते. काही वेळा मोठं सुख हे मोठ्या घटनांमध्ये नसतं, तर रोजच्या शांत आणि समाधान देणाऱ्या क्षणांमध्ये असतं. त्यामुळे स्वतःला सतत सिद्ध करण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. या काळात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा वेग इतरांपेक्षा कमी किंवा जास्त आहे यापेक्षा तुम्ही योग्य दिशेने चालत आहात का हे अधिक महत्त्वाचं असू शकतं. सातत्य ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कारण काही वेळा आयुष्यातील सर्वात मोठे बदल शांतपणे सुरू होतात आणि नंतर त्यांचे परिणाम दूरपर्यंत दिसू लागतात. मेष राशीच्या काही लोकांसाठी पुढील दिवस स्वतःला पुन्हा एकदा नव्याने उभं करण्याची प्रेरणा देणारे वाटू शकतात. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नसतील, काही योजना अर्धवट राहिल्या असतील किंवा काही लोकांनी अपेक्षित साथ दिली नसेल, पण याचा अर्थ प्रवास संपला असा होत नाही. अनेक वेळा पुढचा सुंदर अध्याय सुरू होण्याआधी जुनं पान शांतपणे बंद होत असतं. त्यामुळे मागच्या गोष्टीमध्ये अडकून न राहता पुढे पाहण्याची तयारी ठेवणं महत्त्वाचं ठरू शकतं. या काळात तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवू शकतात. कोणत्या गोष्टी तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी आहेत, कोणत्या सवयी बदलण्याची गरज आहे आणि कोणत्या गोष्टींमध्ये वेळ कमी द्यायला हवा.
प्रत्येक संधी पकडण्यापेक्षा योग्य संधी ओळखणं जास्त महत्त्वाचं असू शकतं. तुमच्या मेहनतीचं फळ लगेच दिसलं नाही तरी प्रयत्न थांबवू नका. कारण झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही. झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही, पण योग्य काळजी घेतली तर त्याच झाडाची सावलीही मोठी मिळते. भावनिक दृष्टिकोनातून हा काळ थोडा वेगळा असू शकतो. भावनिक दृष्टिकोनातून हा काळ थोडा वेगळा वाटू शकतो. मन शांत ठेवणं, अनावश्यक तुलना टाळणं आणि स्वतःच्या ध्येयांवर लक्ष ठेवणं उपयोगी ठरू शकतं. काही वेळा लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं ठरतं. स्वतःचा आदर करा, स्वतःच्या मेहनतीची किंमत ओळखा आणि प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समजा. पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्यात चमकणं म्हणजे फक्त अचानक मिळालेलं यश नाही. भाग्यात चमकणं म्हणजे फक्त अचानक मिळालेलं यश नाही, तर योग्य वेळी घेतलेला निर्णय, योग्य लोकांची साथ आणि स्वतःवर ठेवलेला विश्वासही त्याचा भाग असू शकतो. मेष राशीच्या काही लोकांना या काळात एक महत्त्वाची जाणीव होऊ शकते. ज्या गोष्टींसाठी आपण इतके दिवस वाट पाहत होतो, त्यांची सुरुवात कदाचित आधीच झाली आहे. कधी एखादा विचार बदलतो, कधी एखादी सवय बदलते, तर कधी स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तिथून पुढचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये स्वतःला कमी समजणं किंवा सतत इतरांशी तुलना करणं टाळायचं आहे. प्रत्येक व्यक्तीचा वेग वेगळा असतो आणि प्रत्येकाचं यशही वेगळ्या वेळी येत असतं. या काळात तुमच्या समोर काही नवीन पर्याय, नवीन कल्पना, नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. त्यांच्याकडे घाबरून न पाहता शिकण्याच्या संधी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही वेळा छोटा बदलही मोठ्या परिणामाची सुरुवात ठरतो. तुमच्या दैनंदिन जीवनात शिस्त, स्पष्ट ध्येय आणि सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा मनामध्ये स्पष्टता असते तेव्हा निर्णय अधिक प्रभावी होतात. नातेसंबंधाच्या बाबतीतही एक सुंदर संदेश दिसतो. जे लोक तुमच्या आनंदात आनंद मानतात त्यांना जपून ठेवायचं आणि जे लोक सतत तुमचं मन विचलित करतात त्यांच्यामुळे तुमचं ध्येय बदलून नका. प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं, पण योग्य नात्यांना वेळ देणं महत्वाचं असू शकतं. काही वेळा शांतता आणि संयम हेच सर्वात मोठं उत्तर असतं. आता एक गोष्ट स्वतःला सांगा, मी माझ्या वेळेवर विश्वास ठेवतो, मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवतो आणि मी माझ्या प्रवासाचा आदर करतो. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याला प्रत्येक दिवस नवीन संधीसारखा वाटू लागतो. 15 जून पासून तुमचं भाग्य चमकणार या विचाराचा अर्थ असा नाही की एका रात्रीत सर्व काही बदलून जाईल. याचा अर्थ असा घेता येऊ शकतो की तुमच्या आयुष्यात अशी वेळ येऊ शकते जिथे तुम्ही स्वतःला अधिक स्पष्टपणे समजू लागाल. जे निर्णय आधी कठीण वाटत होते ते आता सोपे वाटू शकतात. जे ध्येय दूर वाटत होते त्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत येऊ शकते. अनेक वेळा भाग्य म्हणजे बाहेरून येणारी गोष्ट नसते, ते आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि प्रयत्नांमध्ये तयार होत असतं. मेष राशीच्या काही लोकांसाठी पुढचा काळ स्वतःच्या क्षमतांनी दिशा देण्याचा असू शकतो. जे काम तुम्ही पुढे ढकलत होता त्याची सुरुवात करा.
ज्या गोष्टी सतत मनात येतात त्यांना लिहून ठेवा. स्वतःसाठी वेळ काढा. लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं याचा विचार करा. प्रत्येक दिवस परिपूर्ण नसतो, पण प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो. छोटं पाऊल उचला, सातत्य ठेवा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कुटुंब, काम, नाती आणि स्वतःचं मन या 4 गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आनंद नेहमी मोठ्या यशामध्येच मिळतो असं नाही. कधी शांत मन, कधी छोटं यश, कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीचा आधार आणि कधी स्वतःवरचा विश्वासही आयुष्य सुंदर बनवतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःची किंमत कमी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि तुमची वेळही तुमची आहे. आणि शेवटी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच मनोरंजनात्मक राशी भविष्याचे पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. कमेंटमध्ये तुमची राशी आहे, तुमचं मत नक्की लिहा. तुमची राशी आणि तुमचं मत नक्की लिहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. लख निरंजन. आदेश आदेश आदेश.